राज्यातल्या पीएचडी विद्यार्थ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केलेली असली तरी त्यांच्या विरोधात विद्यार्थी संघटना अजूनही आक्रमक आहे। छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज शैक्षणिक बंदची हाक देण्यात आली आहे। कृष्णा केंडे आपल्याला माहिती देतात। कृष्णा, अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध या विद्यार्थ्यांकडून कसा केला जातोय, काय भूमिका घेण्यात येते? काल विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना, त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी देखील अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध विद्यापीठ गेटवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर केलेला होता। आणि त्याच वेळी विद्यार्थी संघटना आणि शिक्षक संघटनांनी घोषणा केली की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला। केवळ परीक्षा विभागाचे काम वगळता सर्व विभाग बंद करण्यात येतील अशा प्रकारचं देखील विद्यार्थी आणि शिक्षक संघटनेकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि आज दिवसभराचा तो बंद असेल। अजित पवार यांनी जे पीएचडी धारक विद्यार्थी यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलेलं होतं त्याचा निषेध म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक संघटनेकडनं आज बंदचं पाऊल उचलण्यात आलंय। ज्ञानदा, धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।